तर मित्रांनो, आज आपण चाललेलो दंडोबाला, कारण की आज नवीन गाडी घेतल्यापासून आपण गेलोच नव्हतो, कारण की श्रावण महिना होता आणि तिथं खूप गर्दी होती, स्टॉल लावलेले होते, देवापाशी गाडी जात नव्हती. म्हणून आज आपण खास नवीन गाडी आणल्यामुळं आपण चाललो आहे आणि त्या निमित्तानं अभिषेक करायचा आहे, म्हणून आज चाललो आहे. धुकं पण लय पडलेलं, तर धुक्यात म्हणायला लागला आशू शिस्तीत घे. धुक्यामुळं काय दिसना झालं आणि आशू म्हणायला लागला हळू घे. तर फायनली आत्ता आलो आपण देवळापाशी. तर सगळं साहित्य घेऊन आज जायचं आहे. अभिषेकचं सगळं साहित्य आणले आपण. बरोबर 4:30 वाजलेले. भटजी म्हणाले की चला अभिषेक घालूया. तेव्हाच सकाळी प्रसन्न गाणी लावलेली आणि प्रसन्न वातावरण होतं. तर गाडीला आवस्तोवर आशूनं सगळं साहित्य घेऊन देवळात गेला. तसं तर मी दर सोमवारी येतोय, पण आजचा सोमवार स्पेशल होता, कारण की आज आपण श्री दंडनाथ महाराजांचा महाअभिषेक घालायचा आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण आलतो घरातली. तर चाललो आहे आज. शनिदेवांचं पहिला दर्शन घेतलं, नंदीचं दर्शन घेतलं, त्रिशूळाचं दर्शन घेतलं. पुजारी म्हणले गाभाऱ्यात सगळं साहित्य घेऊन चला, तुमचाच एकट्याचाच आज महाअभिषेक आहे. रोजची मंडळी आलती, जे आरतीला असतात त्यांना पण आत घेतलं. दर सोमवारी येत असल्यामुळं मला काय नवीन नव्हतं. तर अभिषेक झाला, आता सगळं देवाला पुसून घालते. तोपर्यंत का आशूला म्हणलं आपण आणलेला देवाला हार काढ. किती वाजता बसायचं?
तर अभिषेक झाला, आता म्हणलं गाडी काढूया बाहेर. सरकी सरकी. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग? हा पहिलाच ब्लॉग आहे. तर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.